बीकेसीत बनावट नोटा तयार करणाऱ्या कारखान्यावर धाड। बीकेसीमध्ये बनावट नोटा तयार करणाऱ्या कारखान्यावर धाड टाकली आहे। 5, 10, 100, 500 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्यात। राज्यात लोकसभा निवडणुकीच्या काळात मुंबई पोलिसांनी बनावट नोटा तयार करणाऱ्यांचं मोठं रॅकेट उघड केलंय। बीकेसीमध्ये हा कारखाना चालवला जात होता। लोकसभा निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडली जात आहे। मुंबईत 20 मे रोजी मतदान होणार आहे। उमेदवार प्रचारात गुंतलेत आणि या धामधुमीत मुंबई पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे। शनिवारी रात्री मांजरे कुर्ला संकुल येथील भारतनगर परिसरात या बनावट नोटा तयार करणाऱ्या एका कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकली असून मोठ्या प्रमाणात बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत। या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे। इथे 5, 10, 20, 100 आणि 500 रुपयांच्या बनावट नोटा तयार केल्या जात होत्या। या कारखान्यावर धाड टाकल्यानंतर बनावट नोटा तयार करण्याचं काम सुरू असल्याचं त्यांना दिसलं आणि या प्रकरणी काही जणांना त्यांनी अटक केली आहे। तसंच बनावट नोटा आणि त्यासाठी लागणाऱ्या कागदांचा साठाही पोलिसांनी जप्त केलाय। या प्रकरणी नौशाद शाह, अली सय्यद या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे। पोलीस सध्या आरोपींची चौकशी करीत आहेत। या नोटा कोणाला वितरित करण्यात आल्या याचा शोध आता पोलीस घेत आहेत।